सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. खरं तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा पाठीमागचा हेतू थोडा वेगळा आहे. कारण जर माझ्या दैवतावरती जर चुकीच्या पद्धतीने कोणी सत्तेत माज दाखवत असेल, कोणाला जर वाटत असेल की बाबा माझ्या डोक्यावरती बड्या राजकीय नेत्यांच्या हातीत माध्यमांवरती बोलताना ज्या भोंदूबाबाची जीभ घसरली तो बागेश्वर धामचा धीरेंद्र शास्त्री. आत्ता सध्याला जर आपण पाहिले देशामध्ये परिस्थिती नेमकी काय की जातीचं विष घालून सत्तेची खुर्ची कशी आपल्याकडे खिचता येईल याचं राजकारण सध्या सुरू आहे. आणि मग अनेक भोंदूबाबांना या देशामधून फंडिंग केलं जातं. त्यातलाच एक भोंदूबाबा म्हणजे बागेश्वर धाम, ज्याच्या लोक पाया पडतात. आज त्या बावळट बाबानं भोंदूबाबानं शिवाजी महाराजांबद्दल बोलताना जे काही चुकीचं वक्तव्य केलं त्याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो की अशा भंगार भिकारचोट लोकांना खरं तर हाकलून दिलं पाहिजे देशामधून किंवा यांना आत टाकलं पाहिजे. आता तो काय म्हणतो, शिवाजी महाराज युद्ध करून थकले आणि रामदास स्वामींना म्हणाले राजपाट तुम्ही सांभाळा. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ 350 पावणे 400 वर्षापूर्वीचा काळ आहे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा नेमकी कोणी पाहिल्या, कोणी लिहून ठेवल्या, हा एक प्रश्न आहे. कुठल्याही पुराव्यांचा आधार न घेता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे काही बेताल वक्तव्य केलं, खरं तर त्याची जीभ आसडली पाहिजे. हा निव्वळ आणि निव्वळ बालिशपणा नाही. ठरून केलेले सगळे कट कारस्थान आहेत. कारण सरसंघचालक मोहन भागवत त्या व्यासपीठावर उपस्थित होते. अजून काही भोंदूबाबा त्या ठिकाणी उपस्थित होते. आपण जे म्हणतो ना की अध्यात्म जपलं गेलं पाहिजे. वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं काम खरं तर ह्या असल्या भोंदू आणि हरामखोर लोकांनी केलं. आणि कुठंतरी या गोष्टी थांबल्या पाहिजे हो. आज तरुण पिढी ह्या बाबांच्या पाया पडत असेल. काही दिवसांपूर्वी खराचं प्रकरण झालं. बाबा रामपाल, बाबा राम रहीम, बाबा आसाराम बापू, अरे किती बाबा येऊन आपल्याला चुना लावून गेले. आणि आपण या भोंदू बाबांच्या भोंदू गप्पांना बळी पडलो. आपल्या पिढ्या बरबाद झाल्या. अख्खा समाज आपला नासवला. समाजामध्ये जाती दंगली या हरामखोरांनी घडवल्या आणि यांच्यामुळं खरंच चांगले महाराज लोक बदनाम झाले. छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि हमने बहुत लड़ाइयां लड़ ली, बहुत युद्ध कर लिया, अब कृपा करो कि अब हमें बहुत लड़ना नहीं, अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो आप, ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले, अब हमसे चला नहीं जा रहा, अब हमसे युद्ध लड़ा नहीं जा रहा, हम बहुत थक गए, अब हम विश्राम चाहते हैं, अब हम आराम चाहते हैं, अब हम कुछ दिन कुछ करना नहीं चाहते. मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा ठीक है, हमें स्वीकार है, लेकिन एक बात हम कहना चाह रहे, आप हमारे कौन हो? बोले हम आपके शिष्य हैं. तो वो हम कौन हैं? बोले आप गुरु हो. तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है. तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा. बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है. तर देशातील नागरिकांनी 4 मुले जन्माला घालायला हवी, त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यायला हवा, असा धीरेंद्र शास्त्री म्हणतो. म्हणजे पहिली गोष्ट, तू जर स्वतःला बालयोगी समजतो, तुला जर वाटतं की माझ्याकडे दैवी शक्ती, तू चूत आहे, तुझ्याकडे काहीच नाही. मी तुला सांगतो, तुला सगळं फंडिंग करणारं कोण आहे? तू RSSचा स्टार प्रचारक झाला आणि तू त्या व्यासपीठावरती जाऊन जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जर या गोष्टींचं वक्तव्य करत असशील, इतिहासामध्ये शिवाजी महाराज रामदास स्वामींना भेटल्याचे पुरावेच आढळत नाही. ऐक रे धीरेंद्र शास्त्री, बागेश्वर बाबा, 22 वर्षाचा आहे तू, पण 12 कोटीच्या गाडीत फिरतो, लोकांना वेड्यात काढतो, करोडो रुपये पैसे कमवतो. रामदास हा जामगाववरून पळाल्यानंतर भटकत मुधोळच्या घोरपड्यांकडे गेला. त्यांच्याकडून तो 1656ला महाबळेश्वरला आला. महाबळेश्वर शिवरायांच्या स्वराज्यात होतं. त्या महाबळेश्वरवरून रामदास हा 4च महिन्यात स्वतःचा गाशा गुंडळून पळाला आणि तो चाफळला गेला. चाफळ होतं बाजी घोरपडे चंद्रराव मोरेच्या ताब्यात, आणि चंद्रराव मोरे बाजी घोरपडे आदिलशहाची सरदार होती. तिथंच रामदासांनी मठ स्थापन केला. मग रामदासाने महाबळेश्वरला शिवरायांच्या स्वराज्यात का मठ स्थापन नाही केला? कारण
तो महाबळेश्वर मधून शिवरायांच्या गुपित गोष्टी बाजी घोरपडे आणि चंद्रराव मोरेला देत होता. हे शिवरायांना कळलं म्हणून शिवराय त्याला मारतीन असं त्याला वाटलं म्हणून तो तिथून पळाला. हे उत्तर भारतीय बाबा लोक महाराष्ट्रात येऊन सतत रामदासाचं उदात्तीकरण का बरं करतात? जर शिवरायांचा आणि रामदासाचा जर संबंध आहे असं सांगता तुम्ही, शिवरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी रामदासाचा कुठं उल्लेख नाही, रामदास कुठं आला नाही. त्यानंतर ज्यावेळेस प्रतापगडाचं काम चालू झालं त्यावेळेस प्रतापगडाचं अख्खं 2 वर्षाचं काम होईपर्यंत रामदास तिथं आला नाही, भटकला नाही, काही सल्ला त्याने दिला नाही, कुठे इतिहासात पुरावा नाही. का बरं रामदासाचं उदात्तीकरण सतत करतात? कारण छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानायचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना संत तुकाराम महाराज आपले शिष्य मानायचे. आणि हाच इतिहास मला तरी माहिती आहे